नमस्कार. मी किशोर दारगळकर आणि आपण पाहतात दारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की असुद्दीन ओवैसी त्यांची MIM आणि त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे एक पदाधिकारी जे मौलाना होते, मौलाना नोमानी, त्यांनी अनेक प्रकारची वादग्रस्त अशी विधानं इथे केली महाराष्ट्रामध्ये येऊन. आणि त्याच्यामुळे एका बाजूला ओवैसी आणि नोमानी आणि एका बाजूला योगी आदित्यनाथ यांचं बटोगे तो कटोगे आणि पंतप्रधान मोदी यांची घोषणा, एक है तो सेफ है, ह्याच्यामध्ये जो सामना झाला त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला प्रचंड यश मिळालं मित्रांनो. आणि आतापर्यंत असं म्हटलं जातं की जिथे जिथे असं दिसतं की भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल किंवा भारतीय जनता पक्ष ज्या युतीत आहे त्याचा पराभव होईल मुस्लिम मतदारांमुळे, तिकडे तिकडे ओवैसीला आणलं जातं भारतीय जनता पक्षातर्फे. हा आरोप आहे आणि हा काय मी करतोय असं नाही आहे. हा आरोप बऱ्याच वर्षापासून होत आहे आणि त्याच्यावरती ओवैसीने अनेकदा उत्तर दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवायची आम्हाला संविधानाने दिलेला तो अधिकार आहे आणि आम्ही लढतो. आम्हाला माहिती नाही की आमच्यामुळे कोणाची मुस्लिम मतं राहतात की जातात, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आणि हे आर्ग्युमेंट बरोबर आहे, योग्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही चुकीचं असं म्हणता येणार नाही, कारण निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाला लढवण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही. हां, आता त्याच्यामध्ये जे म्हटलं जातं की ओवैसीची पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये की त्यांचा साटलोट आहे आणि ओवैसीची पार्टी आणि ओवैसी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे का? मित्रांनो, हा विषय मी आत्ताच घेण्याचं कारण आणि चर्चा करण्याचं कारण असं की जी बातमी येते आहे दिल्लीहून, दिल्लीमध्ये आता लवकरच फेब्रुवारीमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्यात इथे असं म्हटलं जातं की अरविंद केजरीवाल आणि त्याच्या पक्षामध्ये जी काही मुस्लिम मंडळी आहेत त्यांनी असंख्य रोहिंग्यांना किंवा बांगलादेशींना तिकडे आणून वसवलेलं आहे. त्याच्या वस्त्या आहेत मोठ्या मोठ्या, जिथनं मतदान होतं आम आदमी पार्टीला असं म्हटलं जातं, असा आरोप आहे. आणि आता तिथले जे LG आहेत उपराज्यपाल, त्यांनी काल परवा ह्या घुसखोरांविरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे. अर्थात तो आपला विषय नाही. आपला विषय असा आहे की ह्या निवडणुकीमध्ये दिल्लीच्या, जिथे आतापर्यंत कधीच ओवैसींचं नाव नव्हतं, त्या ओवैसी आणि त्यांची पार्टी आता ही निवडणूक दिल्लीची जी आहे विधानसभेची ती लढणार आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ गेली 2 ते 3 टर्म्स आपण जाणताच की आम आदमी पार्टी आणि केजरीवाल तिथे जिंकून येत आहेत, बहुमताने जिंकून येत आहेत दिल्लीमधनं. पण आता थोडी परिस्थिती वेगळी आहे. ती वेगळी अशी आहे की अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जे काही ज्येष्ठ सहकारी होते ते परवापर्यंत तुरुंगात होते. त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत आणि त्यांना कारभार नीट करता येत नाही, हे तर दिसलंच आहे. म्हणजे आपण त्रयस्थपणे सांगू शकतो की दिल्लीची जी काही वाताहत झालेली आहे अरविंद केजरीवाल यांच्या कालावधीमध्ये ती भयंकर अशी आहे. ह्या सगळ्याची गोळाबेरीज केल्यानंतर सुद्धा असं लक्षात येतं की जी मुस्लिम मतं आहेत, एकगठ्ठा मतं आहेत, ती अजूनही केजरीवाल यांच्या बाजूनी आहेत. त्याच्यामध्ये भर जी आहे ती रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदारांची आहे असं म्हटलं जातं. अशा वेळी भाजपची बी टीम म्हणणाऱ्या ओवैसी आणि त्याच्या पार्टीनी ही निवडणूक दिल्ली विधानसभेची लढवणं, असं आम्ही लढतो तिकडे किंवा लढवतो असं म्हणणं, म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या पोटामध्ये घोडा आलेला आहे मित्रांनो, विशेषतः आम आदमी पार्टी. कारण एका बाजूला LGची उपराज्यपालांची ॲक्शन सुरू झालेली आहेत घुसखोराविरुद्ध, म्हणजे ती मतं कदाचित बाहेर जाऊ शकतात. आणि इथे जर ओवैसी आले तर निश्चितपणे जो मुस्लिम मतदार आहे त्याच्यामध्ये फूट पडू शकते. काही मतं ही निश्चितपणे ओवैसी यांच्या बाजूने जाऊ शकतात. आणि अजून एक मित्रांनो लक्षात ठेवा
की ओवेसी जेव्हा जेव्हा प्रचाराला जिथे जातात तेव्हा ते टोकाची भूमिका घेतात. ही टोकाची भूमिका घेतल्यामुळे काय होतं, की थोडेफार जे काही मुस्लिम असतील त्यांच्या बाजूनी किंवा नसतील, पण ते मुस्लिम कुठेतरी सजग होतात, भडकून उठतात, एकगठ्ठा मतदान करतात. पण जेव्हा ओवेसी असं टोकाचं बोलतात ना, तेव्हा एका बाजूला हिंदूही एकजूट होऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करतात. हे महाराष्ट्राच्या निवडणुकीत दिसून आलेलं आहे, विविध ठिकाणी दिसून आलेलं आहे. अशा वेळी ओवेसी यांची दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेली एंट्री जी आहे, त्यामुळे आम आदमी पार्टीचं जे काही गणित आहे ते बिघडू शकतं, नव्हे त्याची वाट लागू शकते अशी शक्यता आहे. कारण ओवेसी आले की त्यांची वादग्रस्त विधानं आली. वादग्रस्त विधान आली की निश्चितपणे जो मुस्लिम मतदार आहे तो त्यांच्याकडे आकृष्ट होऊ शकतो आणि हिंदू मतदार जो आहे तो एकवटून भाजपच्या बाजूनी मतदान करू शकतो, अशी शक्यता ह्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता तरी दिसते आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने ह्यांना कामाला लावलं आहे का, हा जो प्रश्न विचारला जातो, किंवा ओवेसी भाजपची बी टीम आहे का, हा जो प्रश्न विचारला जातो तो खरा आहे की काय, असा कधी कधी प्रश्न पडतो. काय आपल्याकडे काही पुरावे नाही. अनेक पत्रकारांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही असू शकतं. कारण राजकारणामध्ये आतून कोण कोणाशी हात मिळवणी करतो हे काय आपण सांगू शकत नाही. पण एवढं निश्चित की येणारी दिल्लीची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे आणि जर ह्या निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्रासारखे निकाल येऊन भारतीय जनता पक्ष तिकडे जर सत्तेवर आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण भारतीय जनता पक्ष इथे एकट्याने लढत नाही आहे, तर त्याच्याबरोबरच त्यांना ओवेसींची साथ आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ही साथ उघड आहे की छुपी आहे ह्याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही. पण जी काही इक्वेशन्स आता होत आहेत त्यानुसार असं दिसतं आहे की भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकू शकेल. हे आजचं चित्र आहे. आपण बोलूच मित्रांनो, जवळच आहे निवडणूक, त्याविषयी अनेक बातम्या आता यायला सुरुवात झालेली आहे. शीला दीक्षित यांचे चिरंजीव आता उभे राहत आहेत अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध, अशी बातमी आजच आलेली आहे. आणि ह्या आता बातम्या येत राहतील, काय प्रोग्रेस होईल. कारण दिल्लीची निवडणूक ही फार महत्त्वाची आहे, राजधानीची निवडणूक आहे, तर त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती नक्कीच बोलू. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.